नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती आता त्या ठिकाणी गुणवत्ता दर्शक. आता या गुणवत्ता दर्शक म्हणजे काय आहे? काही नियम दिलेले आहेत. 2 तारखेचं जे काही न्यूज बुलेटिन आलेलं आहे पवित्र पोर्टलमध्ये, त्या संदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट, अनेक जणांचे कॉल आहे. नेमकं कशा प्रकारे राबवले जाणार आहेत, हे गुण कशा प्रकारे धरले जाणार आहेत मुलाखतसाठी, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे सुटसुटीत उदाहरणासह संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत, पटकन ती चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि एक लाईक करून द्या. ओके, चला बघूया. पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती गुणवत्ता दर्शक. आता गुणवत्ता दर्शक म्हणजे काय ते सगळं बघूया. खाजगी शाळांमधील मुलाखतीसह पदभरतीसाठी 100 गुणाची सुधारित आणि पारदर्शक मानक कार्यपद्धती SOP राबवली जाणार आहे. याच्यामध्ये शासन निर्णय जो GR आलेला आहे, शासन निर्णय, तो GR कधीचा आहे तर 2 एप्रिल 2026 2 एप्रिलचा तो GR आहे. विभाग आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. आणि उद्देश काय त्याचा? उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचीच पारदर्शकपणे निवड झाली पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती डायरेक्ट गुणवत्ता दर्शक त्यांनी तयार करून दिलेले आहेत. आता बघूया दर्शक म्हणजे काय दिलेलं आहे. नंबर 1, पारदर्शकता आणि गुणवत्ता. नव्या कार्यपद्धतीची आवश्यकता. काय नेमकी आवश्यकता होती, तिची पार्श्वभूमी आणि न्यायालयाचे निर्देश काय बघा. माननीय उच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे, विद्यार्थ्याचं सर्वांगीण हित साधण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धती निवड होणे अनिवार्य आहे. कुणाचे निर्देश? न्यायालयाचे. खाली मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना एका पदासाठी 3 उमेदवार म्हणजे एकाच 3 प्रमाण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार. या 3 पैकी कोणता उमेदवार घ्यायचा आहे त्याचे गुण निर्देश त्यांनी दिले ते बघूया. शासनाचा सुटसुटीत उपाय आहे. याच्यावरती काय आहे? वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जाणार आहे. पूर्वीच्या पद्धतीत मूल्यमापनात त्रुटी होत्या. कोणत्याही हस्तक्षेपाविना वस्तुनिष्ठ पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन सर्वात योग्य उमेदवार निवडण्यासाठी ही नवीन 100 गुणाची गुणांकन प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुमचे टेटचे जे गुण आहेत ते मुलाखतला का किती गुण दिले जाणार हे सगळा निर्देश त्या ठिकाणी दिला. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा. तिथं सुद्धा महत्त्वाचे जे काय असतील अपडेट पाठवत असतो. आणि तुम्ही जर TETची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, TET तयार करण्यासाठी काय आहे तर आपली TETची बॅच सुरू झालेली आहे. जॉईन नसेल केली तर लवकर जॉईन करून घ्या. TETची बॅच 2013 पासून ते 2025 पर्यंत पहिले TETचे क्वेश्चन पेपर घेणार, त्याचं विश्लेषण, त्यानंतर सिलेबसला सुरुवात करणार. हा नंबर लक्षात ठेवा, 95 52 62 95 63. किती आहे? 95 52 62 95 63. गोविंद वळसर नावाने सेव्ह करा. आता बघूया. निवड प्रक्रियेमध्ये 100 गुणांचा आराखडा दिलेला आहे. या आराखड्यामध्ये काय दिलं तुम्हाला? 100 दिसाल इकडे 10%, 60%, 8% दिसाल इकडे 75% दिले. ते काय आहे ते बघूया. पहिलं सुरुवात नंबर 1 तुमचे जे काय टेटचे मार्क आहेत, टेटचे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी अर्थात तुमची टेट, हे टेटचे तुमचे जे काय मार्क आहे त्यांना 75% धरलं जाणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन कसं काढतायत ते घेतोय मी, 1 बाय 1 संपूर्ण डिटेल माहिती होतोय, एक समजून घ्या. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहे. शैक्षणिक अर्हता 7 गुण आहेत आणि व्यावसायिक अर्हता 8 गुण आहे. टोटल 100 पैकी 75% इकडे टेटला दिले, 10% मुलाखत अध्यापन कौशल्य, 60% शैक्षणिक अर्हता आणि 8% व्यावसायिक अर्हता. म्हणजे एकूण जर विचार केला तर 25 मार्क त्यांच्या हातात दिलेत. पण कसे दिलेत तर ते पण बघूया. सुधारित नियम हा एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करणे काय केलं त्यांनी? क्रम प्राप्त केलेलं आहे. नियुक्तीने त्यांना क्रमपत्र. आता बघा या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासह दिले, एक उदाहरण दिले. निवड प्रक्रिया कशी आहे, तुमचे गुण कसे दिले जाणार एकूण बघा. टेटचं वेटेज दिलेलं आहे. कमाल गुण 75, एकूण गुणाच्या 75% वेटेज दिलेला आहे. एक उमेदवार बघा, उमेदवाराला प्राप्त गुण गुणिले 75 भागिले एकूण गुण आणि अंतिम टेटचे गुण, याच्यानुसार तुमची आता मुलाखतीसाठी फायनल निवड केली जाणार आहे. बघा शासन निर्णयातील उदाहरण आहे. समजा श्री नावाचा मुलगा आहे, याला 200 पैकी 140 गुण मिळाले, तर त्याला एकूण किती प्राप्त झालेले आहे तर बघा
गणना 140 काय दिले आपण उमेदवाराला मिळालेले गुण किती गुण मिळाले 140 गुणिले 75 केलंय भागिले एकूण गुण किती आहेत 200 टेटचे 200 ओके यापैकी त्याला किती गुण अंतिम गुण मिळालेत 52.50 हे किती पैकी येते या 75 पैकी त्याला मिळालेत 52.50 5% हे झाले त्याचे टेटचे आणि मग जी काय 25 आहेत ते दिलेले ते त्याला सुद्धा दिले वेटेज ते समोर आपण बनवणार समोरच्या पेजवर एवढं कळालंय का तुम्हाला टेटचं तुमचे 75% कसे घेणार आहे तुम्हाला टेटला जे काही गुण मिळाले उमेदवाराला प्राप्त गुण गुणिले 75 एकूण गुण किती टेट मार्क किती होते 200 पैकी होते 200 पैकी एकूण इथं सेम तुम्हाला दिले 140 पडले गुणिले 75 भागिले 200 केले टोटल टक्केवारी आली 52.50 ओके आता बघा या ठिकाणी 2 आणि 3 शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता गुणांकन दिलेला आहे याच्यामध्ये इथं तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेला आहे कमाल 7 गुण आणि व्यावसायिक अर्हता दिली किमान 8 गुण मग त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्यासह शैक्षणिक अर्हता असेल 5 गुण विशेष प्रावीण्यासह व्यावसायिक अर्हता असेल 5 गुण प्रथम श्रेणीमध्ये याच्यामध्ये आता प्रथम श्रेणी असेल तर या 5 गुणामध्ये तुम्हाला देखील लक्षात ठेवा ठीक आहे प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 गुण प्रथम श्रेणीमध्ये व्यावसायिक अर्हता असतील 3 गुण द्वितीय श्रेणी पास असेल 2 गुण व्यावसायिक द्वितीय श्रेणी असेल 2 गुण हे असं तुमचं 5 गुणाचं दिलेलं आहे आणि आवश्यक अर्हतेपेक्षा अधिक जर शैक्षणिक अर्हता असेल तर 2 गुण आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची व्यावसायिक अर्हता असेल तर 3 गुण हे तुमचं 5 गुणापैकी दिलेलं आहे आता खाली बघा मूलभूत श्रेणीसाठी दोन्ही अर्हतामध्ये समान गुण दिले जातात परंतु उच्च अतिरिक्त व्यावसायिक अर्हता असेल तर 3 गुण शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक असेल तर 2 गुण थोडे अधिक महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला याच्यावरून कळलं आता जे काय तुम्हाला मार्क दिले जाणार आहे त्याचं जर इथं पाहिलं असेल मुलाखत व अध्यापन कौशल्य सूक्ष्म विभाजन विभाग अ दिला तुमचा मुलाखत 5 गुणासाठी विभाग ब दिलाय तुम्हाला अध्यापन कौशल्य 5 गुणासाठी आता विभाग अ मुलाखत 5 गुण मध्ये व्यक्तिगत चाचणी आणि संभाषण कौशल्य चेक केलं जाईल तुला तुम्हाला 5 गुण आहेत त्याच्यानंतर विभाग ब अध्यापन कौशल्य 5 गुण आहे आता कसे 5 गुण दिले जाणार आहेत तर शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान आणि चिकित्सक उपयोजन क्षमता त्याला 2 गुण आहे उमेदवारांचे पाठ निरीक्षण पाठाची पूर्वतयारी विषय मांडणी आणि शैक्षणिक साहित्याचा वापर प्रभावीपणे 2 गुण दिले जाणार आहेत पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग किंवा प्रतिसाद आणि पाठाचं यशस्वी पुनरावलोकन याला 1 गुण असे टोटल तुमचे 5 गुण दिले जाणार आहेत 10 गुणाचं मुलाखत 5 गुण अध्यापन कौशल्य 5 गुण या 10 गुणाचे 5 सूक्ष्म निकषामध्ये विभाजन केल्यानं संस्थेच्या मुलाखतीवर पूर्ण वस्तुनिष्ठता त्या ठिकाणी राखली जाणार आहे आता बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल समान गुण असल्यास ट्रायबेकर नियम असणार आहे आता 2 उमेदवारांना समान अंतिम गुण मिळाले दोघांना 78 गुण मिळाले 100 पैकी दोघांना 78 गुण मिळाले तर बघा पहिला निकष सांगतो उमेदवारांचं वय विचार केलं जाणार ज्याचं वय जास्त त्याची निवड ज्याचं वय अधिक असेल त्याची निवड केली जाणार परंतु दोघांचं वय देखील समान जर असेल तर दुसरा आहे निकष इयत्ता 12वीचे गुण त्या ठिकाणी विचारात घेतले जाते म्हणजे या स्पष्ट नियमावलीनुसार अंतिम निवडीत कोणतीही संदिग्धता त्या ठिकाणी राहणार नाहीये आणि पारदर्शकपणे तुमची निवड केली जाणार आहे प्रशासकीय जबाबदारी आणि मान्यता अनिवार्यते पडताळणी दिलेली आहे संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांची भूमिका अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाची आहे त्यानंतर संस्थेने विहित 100 गुणाच्या सूत्राप्रमाणे योग्य गुणांकन केले आहे किंवा नाही याची त्यांनी खातरजमा करणे सुद्धा अनिवार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी जी काही निवड प्रक्रिया केली जाणार आहे तर कुठल्या उमेदवाराला किती गुण दिलेत ते सविस्तर या ठिकाणी माहिती मिळणार आहे अंतिम मान्यता या परिपूर्ण पडताळणीच्या नंतर संबंधित जे काही उमेदवार असतील त्या उमेदवाराच्या निवडीस आणि नियुक्तीस कायदेशीर मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी काय दिलं अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in संकेतस्थळ दिलेलं आहे इथं तुम्ही संपर्क करू शकतात आता जो काय त्यांनी GR काढलाय त्या GR ला अतिशय सुटसुटीतपणे चांगल्या प्रकारे चांगल्या भाषेत सांगितलेलं आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न सुद्धा कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता
किंवा टीईटी बॅच जॉईन करायचा आपला नंबर संपर्क करू शकता, किंवा तुमच्याकडे कोणी न्यायालयाचा शिपाई भरती, हमाल भरती, वाहन चालक भरती किंवा लिपिकाचा फॉर्म भरला असेल तर आपली नोट्स आहे त्या नंबरवरती संपर्क करा, नोट्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. त्यामुळे या प्रकारचं तुमची गुणांकन आता पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे गुणदर्शक जो आहे कशासाठी तर मुलाखतसाठी हा त्या ठिकाणी निवडला आहे. आणि आता इथून पुढे याच प्रकारे तुम्हाला मुलाखतला जे काही निवड प्रक्रिया आहे या प्रकारे राबवली जाईल. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आवडला तर लाईक करा. ठीक आहे. चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करून द्या.